गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आज सकाळी सकाळीच माझी सर्व कामे आटपली होती आणि यांना नाश्त्याला खूप जास्त वेळ होता. मग म्हणलं आता काय करायचे? मग विचार केला की आज सासूबाईंना डब्यावर भाजी पोळीच द्यायची. म्हणून मग स्वयंपाकाला लागले. आज स्वयंपाक काय करायचा याचा विचार. मग म्हणलं चला आज आंबट बेसन आणि भाकरीच करते. भाकरी करायसाठी पीठ पाहायला गेली तर पीठ संपलं होतं. मग काय, पटकन कणिक भिजवली, पोळ्या टाकल्या आणि डब्बा बांधून दिला. कारण की त्यांच्या डब्याचा वेळ झाला होता. मग सर्व गॅस ओटा आवरला, भांडी घासली आणि थोडा वेळ बसलीच होती. तर तिकडून हे आले आणि बोलले की आम्हाला नाश्ता करून दे. मग यांना नाश्ता करून दिला. नाश्त्याची भांडी घासली. त्यानंतर मी 5-10 मिनिटं बसली होती. मी पण जेवण करून घेतलं थोड्या वेळाने. विशालदादा आले आणि बोलले की मला चहा पाहिजे. खरंच ना, थोडा वेळ जरी बसली ना, माझ्या मागे काही ना काही सुरूच राहते. मग त्यांना पहिले 2 वेळा नाही म्हटलं, मग नंतर दिला चहा म्हणून. मग वाजले 5. 5 वाजताची सगळी कामे आवरली आणि बाहेर थोडा वेळ बसलीच होती. तर तिकडून हे आले आणि बोलले की माझ्या पायाला कुरूप झालंय, थोडा चटका लावून दे बरं. मग काय, नवऱ्याच्या पायाला चटका लावून दिला तर मला खूप जास्त मजा येते. मग मी त्यांच्या पायाला छान असा चटका लावून दिला. बापरे! त्यांना तर खूप जास्त त्रास झाला आणि मला खूप जास्त मजा आली.